चौकशी चालू आहे. AIBच्या टीमने ब्लॅक बॉक्स हस्तगत केलाय, त्यांना सापडलाय. त्याचा डाटा डाउनलोड होईल, त्याच्यावरती त्याचा विश्लेषण होईल आणि त्याच्यावरनं निश्चितपणे लवकरात लवकर अहवाल येईल. आता रोहित पवार आणि ह्यांना शेवटी त्या विषयावर जे ज्यांना बोलायचं त्यांना ते स्वातंत्र्य आहे. शेवटी त्यांना काही त्यांचं म्हणणं असेल ते म्हणतील. ते बजरंग बाप्पाचं म्हणजे बॉम्ब होतो विमानात. ठीक आहे, मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने एकच आहे की इतका मोठा नेता गेलाय, या राज्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे, माझ्या पुणे जिल्ह्याचं नुकसान झालं आहे. एकूणच या राज्याच्या सामाजिक राजकीय पटलावरती एक प्रमुख नेता, लोकप्रिय नेता आपल्यातनं गेला आहे. मला असं वाटतं सगळं खरं तर आपण त्या दुःखात आहोत. अशा दुःखद प्रसंगी मला एवढंच सांगणं की कृपया स्वतःचं राजकारण स्वतः कुणी या दादांच्या घटनेच्या विषयावरती करू नये. नाही, मी कुणाचं नाव नाही घेत, पण खरं तर जे काही घडतंय मागचे 5-6 दिवस 8 दिवस झाले, कोण काय बोलतो, चौकशी होईल, अहवाल येतील, मग वाटल्यास बोला. पण आता बोलू नये, मला असं वाटतं. नक्की लक्ष ठेवू नये. आणि माननीय मुख्यमंत्री याच्यामध्ये खूप अलर्ट आहेत. मुख्यमंत्रींनी स्वतः मागणी केली आहे, देवेंद्रजींनी स्वतः CIDची चौकशी त्याच्यामध्ये लावली आहे, देवेंद्रजींनी स्वतः केंद्र सरकारकडे चौकशी मागणी केली, त्यानुसार DGCI AIB त्याच्यामध्ये काम करते. मला असं वाटतं थोडा वेळ थांबला पाहिजे. शेवटी चौकशी झालं. मी तेच सांगितलं की या सगळ्या प्रकारामध्ये खरं तर हे दुःख खूप मोठं आहे की आज दादा नाही घेत. मला असं वाटतं याचा आपापल्या पद्धतीनं आपल्या राजकारणासाठी कोणी वापर करू नये. सत्य काय ते येईल किती दिवसात महापौर आता होतीलच. तुम्ही नामनिश्चित केलेलं आहे. काय तुम्ही पण राहिलेला महापौर, काय सांगा? शेवटी गेले जवळजवळ 3-4 वर्ष या शहराला लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक पातळीवरती, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व नागरिकांचं तिथे काम करायला नव्हतं, प्रशासक काम करत होतं. त्यामुळे स्वाभाविकपणे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य, उपमहापौर, महापौर हे सगळे आता व्यवस्था अस्तित्वात आली आहे.